बातमी समोर येते। मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। प्रकल्पातनं इंधन वाहतूक करणाऱ्या 1,500 वाहनांची चाकं थांबली आहेत। नव्या वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी चालकांचा हा संप सुरू आहे। मनमाडमधल्या इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन सुरू आहे। ठिय्या मांडून हे आंदोलन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। 1,500 वाहकांची वाहनंही थांबलेली आहेत। मनोहर शेवाळे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मनोहर, अक्षरशः ठाण मांडून बसलेले आहेत आणि जोरदार आंदोलन हे चालकांचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जिल्ह्यासह खान्देशमध्ये मोठ्या प्रमाणावरती या इंधन प्रकल्पातून वाहनांमार्फत टँकरमधून पुरवठा केला जातो। त्या पद्धतीने कालपासून सुरू झालेल्या संपामुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः पेट्रोल पंप हे ड्राय होण्याच्या परिस्थितीवर आलेले, त्याचा परिणाम हा जनजीवन विस्कळीत देखील झालेले। अनेक ठिकाणी त्याचा परिणाम जाणवतो। त्या पार्श्वभूमीवरती मनमाडच्या इंधन प्रकल्पाच्या बाहेरच टँकर चालकांनी एक संप सुरू केलेला आहे। सकाळपासून आपण बघू शकतो ज्या पद्धतीने संपात सहभागी झालेले आहेत। 1000 ते 1500 टँकर देखील आज बंदच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि आज दुपारपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर संध्याकाळपर्यंतच्या परिस्थितीने जिल्ह्याभरात कुठेतरी टँकर कुठेतरी ड्राय होतील अशी परिस्थिती निर्माण झाली। त्या पार्श्वभूमीवरती शासनामार्फत काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही। त्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणावरती शासनामार्फत बैठका सुरू आहेत आणि चालकांच्या काही शिष्टमंडळ आणि त्याचबरोबर प्रशासन आणि पोलीस यांच्या माध्यमातून तेल कंपन्यांच्या माध्यमातून कुठेतरी बैठका पुन्हा घेतल्या जाणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा संपूर्ण ट्रक चालक आता या ठिकाणी टँकर चालक या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर त्याचा परिणाम थेट आता